नमस्कार अभिकर्ता मित्रांनो, मी कल्पेश मिराशी, डेव्हलपमेंट ऑफिसर LIC ऑफ इंडिया. तर आज आपण काही इंटरेस्टिंग शिकणार आहोत, ते म्हणजे आनंद शीट. तर आतापर्यंत आपण पाहिलं आहे की आपण फॉर्म भरून पेपर कंप्लीट करत होतो, म्हणजे पॉलिसी कंप्लीट करत होतो. परंतु आता आपण मॅक्सिमम टाईम म्हणजे 90% चान्सेस आहेत की तुमची पॉलिसी ही आनंदामध्येच कंप्लीट होईल आणि ते खूप इझी देखील आहे. पण फॉर्म भरताना आपल्याकडे कसं काही हातात पेपर्स असतात जे आपण फिल करतो आणि मग ती इन्फॉर्मेशन आपण ब्रांचमध्ये देतो आणि पॉलिसी पंच होते. परंतु आनंदाला कसं आहे, तर आपल्याला पहिलं लॉग इन करायला लागतं PC वरती आणि लॉग इन झाल्यानंतर आपण ती प्रोसेस पुढे करतो. म्हणजे आनंदामध्ये आधार कार्डचा आपण OTP घेतो कस्टमरकडून आणि तो OTP आला की त्यानंतरला आपण प्रोसेस करतो. पण जेव्हा आपण कस्टमरच्या घरी असतो तेव्हा ही एक डेटा शीट आहे, ही भरून घेणं फार गरजेचं आहे. आणि आता सुरू करूया आपण की ती कशी भरायची आहे, त्यात काय गरजेचं आहे. तर साधारणपणे ही शीट तुम्हाला मिळाली असेल, नसेल तर मी ही शीट टाकून ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या डेव्हलपमेंट ऑफिसर देखील संपर्क करू शकता, ते देतील तुम्हाला. तर आनंद शीट जेव्हा 2020 साली पहिल्यांदा आनंद आलं तेव्हा ही शीट होती. नंतर आनंद 2.0 आलं आणि आता 3 चालू आहे, त्याला नव आनंद बोलतात. ते खूप इझी आहे आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये पेपर होऊन जातो. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आधार कार्डचा नंबर. तर आपल्याला कस्टमरचा घ्यायचा आहे पहिला आधार कार्डचा नंबर. आधार कार्डचा नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे एंट्री करायचा आहे. भरपूर वेळा बायकोच्या आधार कार्डला देखील नवऱ्याचा मोबाईल नंबर रजिस्टर असतो, त्यामुळे आपल्याला तोच नंबर घ्यायचा आहे. जर का VID नंबर असेल तर तो घ्या, नसेल तर तशी काय साधारण गरज नाही. आधार कार्डवरती जर बर्थ डेट असेल तर तीच डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे लागणार आहे. पॅन कार्डवरती वेगळी असेल तर ती चालणार नाही. आपल्याला मग आधार कार्डवरती जर फुल बर्थ डेट असेल तर आपल्याला तीच डेट ऑफ बर्थ घ्यायची आहे. ज्याची पॉलिसी काढायची आहे त्याच्या वडिलांचं नाव, त्याच्या आईचं नाव, मदर नेम, फादर नेम. त्याच्यानंतरला जर का ॲड्रेस आधार कार्डचाच फेच होतो, परंतु तो ॲड्रेसवरती त्यांना बॉन्ड नको आहे आणि दुसऱ्या कुठल्या ॲड्रेसवर हवा आहे, तर ते जे राहतात त्याचा हा ॲड्रेस घ्यायचा, ज्याला आपण कम्युनिकेशन ॲड्रेस असं बोलतो. जेव्हा फॉर्म भराल तर बाय डिफॉल्ट आधार कार्ड फेच करतं आणि आधार कार्डवरचा ॲड्रेस घेतं. परंतु जर का आपल्याला दुसऱ्या ॲड्रेसवरती बॉन्ड पाठवायचा असेल तर तो ॲड्रेस इथे लिहायचा आहे. सर्वात इम्पॉर्टंट दुसरी गोष्ट आधार कार्ड नंतर ती आहे ईमेल ID, कारण की ईमेलवरतीच पहिली पॉलिसी जाणार आणि सगळ्या लिंक जाणार आहे. त्यामुळे ईमेल ID टाईप करताना प्रॉपरली टाईप करायचा आहे. प्लस तो चुकीचा असता कामा नये, नंतर ईमेल ID एडिट होत नाही, तुम्हाला पुन्हा एकदा सगळी प्रोसेस पहिल्यापासून करावी लागते. मॅरिटल स्टेटस काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, जसं BE इंजिनिअरिंग असेल किंवा CA असेल किंवा डॉक्टर असेल प्रोफेशनल, तर त्यांच्या डिग्रीचा फोटो घ्यायचा. त्यांनी आपल्याला एक बऱ्यापैकी मोठ्या समोशावरची पॉलिसी नॉन मेडिकलमध्ये करता येते. तर हे आपल्याला पुढे अपलोडिंगला विचारतं, त्याच्यामध्ये असेल तर त्याचा एक आपला व्हॉट्सअपवरती फोटो मागून घ्यायचा आहे. प्लेस ऑफ बर्थ कुठे झालेला आहे, पॅन कार्ड आता कंपल्सरी आहे, इफ अवेलेबल लिहिलेलं आहे ते, पण कंपल्सरी असल्यामुळे पॅन कार्ड आपल्याला घ्यायचं आहे आणि पॅन कार्डचा फोटो देखील घ्यायचा आहे. का, कारण की तो अपलोडला येतो, पॅन व्हेरीफाय होतं. आता जर लग्न झालं असेल तर स्पाऊस नेम नक्की विचारून घ्या की त्यांनी नाव चेंज केलं आहे की लग्नाचं आधीचंच नाव आहे. जे अवेलेबल असेल डॉक्युमेंट ते इथे लावायचं आहे. याचसोबत स्पाऊसची डेट ऑफ बर्थ असणारं आपल्याला एखादं डॉक्युमेंट लागणार, कारण की ते कधी कधी अपलोडला पण येतं, कधी कधी आपल्याला एंट्री करायला येतं आणि कधी कधी ब्रांचला सबमिट करायला लागतं. त्यामुळे जर स्पाऊस आपण नॉमिनी ठेवणार असू त्यांना, तर आपल्याला नक्कीच त्यांचं आधार कार्ड घेणं गरजेचं आहे किंवा पॅन कार्ड घेणं गरजेचं आहे. किती ऑक्युपेशन झालेलं आहे, काय करतात, हे बिझनेस आहे, जॉब आहे, त्याच्यामध्ये देखील काय करतात याबद्दलची इन्फॉर्मेशन आणि साधारण ॲन्युअल इन्कम किती आहे, कुठे कामाला आहेत ते, किती वर्षापासून ते काम करत आहेत आणि GST असेल तर GST नंबर घ्यायचा, अदरवाईज नाही तर चालतो. प्रिव्हियस पॉलिसी आहेत का, तर ह्यातल्या 2-3 जरी पॉलिसी तुम्ही टाकलात तरी तुमच्या सगळ्या पॉलिसी फेच होतात. आपल्या इथे कन्सेप्ट आहे की जर का गेल्या 3 वर्षामध्ये कुठली पॉलिसी झाली असेल तर त्याची एंट्री करणं आपला बंधनकारक असतं की आपलं कंपल्सरी असतं. 3 वर्षाच्या आधीच्या पॉलिसी असतील आणि आपल्याला त्यात भेटत देखील नसेल तर तुम्ही सोडू शकता. त्याच्यानंतरला घरची फॅमिली हिस्ट्री, वडिलांचं वय काय, आईचं वय काय, बहिणी किती, त्यांच्या सगळ्या बहिणींची वय, भाऊ किती, त्या सगळ्या भावांची वय कॉमा टाकून इथे लिहून घ्यायची. स्पाऊसचं वय, मुलं असेल तर किती मुलं आहेत, मुलगा मुलगी, हे विचारलं जातं आपल्या LICच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये टाकताना. त्याच्यामुळे मुलांमध्ये पण मुलगा आणि मुलगी किती मुलं आहेत असं एक कॉमन, त्यांची एज, जर का ते सगळे जिवंत असेल तर ते गुड लिहून घ्यायचं आहे, नसेल किंवा कुठला कारण त्यांची डेथ झाली तर इथे आपल्याला कॉज ऑफ डेथ लिहायचं आहे. हाईट वेथ, तर किती हाईट आहे, सेंटीमीटरमध्ये आपल्याला हाईट लागणार आहे आणि वजन किती आहे हे आपल्याला किलोमध्ये लागणार आहे. त्यानंतरला एक कॅन्सल चेक घ्यायचा आहे, कारण की आपल्याला त्याच्यावरती बँक डिटेल असेल. जर कॅन्सल चेक नसेल तर आपल्याला पासबुकचा फ्रंट पेजचा फोटो घ्यायचा आहे.
तर हे बँक डिटेल्स ज्यांची कस्टमरची काढतोय पॉलिसी त्यांचे घ्यायचे. अकाउंट नंबर, IFSC कोड आणि अकाउंट डिटेल्स, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट काय. त्याचसोबत नॉमिनीचे देखील आपल्याला घेऊन ठेवायचे. त्यानंतर नॉमिनीचं एज, रिलेशनशिप. आता याच्यामध्ये हे दिलं नाहीये, पण आपल्याला नॉमिनीचे पण बँक डिटेल्स घेऊन ठेवायचे, कारण की तिथे एंटरला येतात, आपल्याला लिहायला लागतं. जर का लेडीजची पॉलिसी असेल फिमेल, तर ती प्रेग्नेंट आहे का आता, येस ऑर नो. सी सेक्शन झालं आहे का, सिझरिंग वगैरे, ते लिहायचं आहे. गायनॅककडे गेलेली होती का कधी रिसेंटमध्ये, आणि ॲन्युअल इन्कम किती तिचं. त्याचसोबत जो शेवटचा मुलगा असेल जन्माला आलेला, म्हणजे सर्वात छोटा मुलगा, त्या मुलाची इथे डेट ऑफ बर्थ घ्यायची, बंधनकारक डेट ऑफ बर्थ, कारण की तिथे टाकायला येते की लास्ट डिलिव्हरी डेट काय होती. तिच्यासोबत तिच्या नवऱ्याचं एक फॅमिलीमध्ये इन्कम किती येते आणि त्याचं नाव आणि तो काय करतोय. तर साधारणतः ही अशी आपली आनंदाची डेटाशीट असते. डेटाशीट देणं कंपल्सरी असतं. तुम्ही फॉर्म भरा किंवा आनंद करा. डेटाशीटमुळे तुमच्याकडे देखील एक ट्रॅक रेकॉर्ड राहतो आणि आपण फॉर्म भरायला देखील इझी जातं. दुसरी गोष्ट, इन रिसेंट जर का 1-2 वर्षामध्ये पुन्हा त्याच कस्टमरची पॉलिसी काढायची असेल, तर पुन्हा त्याला हे सगळे डिटेल्स विचारण्यापेक्षा आपल्याकडे जी डेटाशीट आहे आपण त्याच्यावरतीच ह्याचं काम करू शकतो. तर अशा प्रकारे हे आनंदाची डेटाशीट आहे, ती फार इम्पॉर्टंट आहे. आणि पहिली स्टेप हीच असते की तुम्हाला डेटाशीट भरता आली पाहिजे. दुसरी स्टेप अशी असते की तुम्हाला आनंदामध्ये पॉलिसी काढता आली पाहिजे, किंवा फॉर्म भरून ह्या डेटाशीटच्या रेफरन्सने आपला ती पॉलिसी कंप्लीट करता आली पाहिजे. जर का आपण फॉर्म भरणार असो, डेटाशीट चालते, पण त्याचसोबत आपल्याला कस्टमरचा मग एक पासपोर्ट साईज फोटो घ्यावा लागतो. पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स देखील घ्यायला लागते. तो कुठे कामाला असेल तर त्याचा सॅलरी स्लिपचा एखादा प्रूफ घ्यावा लागतो. आणि त्याचसोबत चेकचा फोटो किंवा बँक पासबुक, जे बँकेचा पासबुक आहे त्याचा फ्रंटचा फोटो आपल्याला अटॅच करावा लागतो. तर मला वाटतं की जेवढी माहिती हवी बेसिक डेटाशीट बनवण्यासाठी ती मी दिलेली आहे. जर का अजून काही हवं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, आपण तसं हळूहळू पुढे प्रोसेस करू. मी आता इथे हा व्हिडिओ स्टॉप करतो. थँक्यू, धन्यवाद.